पालक आज फार मोठी चूक करतायत. ते त्यांच्या स्वतःच्या महत्वाकांक्षा किंवा कदाचित थोडासा एक मला पालक म्हणून काय कळतं, समाजातली मला गोष्ट जाणीव आहे आणि म्हणून एक थोडासा हट्ट पालकांचा असतो. आणि बहुधा प्रत्येक पालक हा मुलाला त्यातल्या सेफ आणि सिक्युअर करिअरकडे ट्रेनकडे नेण्याचा प्रयत्न करतो. पण या सगळ्याचे तितकेच दुष्परिणाम पण आहेत. कारण हे असं करत असताना त्या मुलाची कपॅसिटी, त्याला लागणारी त्याची आवड, हे सगळं न बघता ऍडिक्शन्स मुलं करतायत. पण मुलं 100% प्रेशरमध्ये येत आहेत. 100% ती मुलं त्यांच्या ट्रेंडमध्ये कुठतरी बदलत आहेत. आणि हे सगळं करताना एक नक्की घडतंय की त्या मुलांना तयार झालेलं त्यांचं मानसिक ओझा असेल, एक स्ट्रेस असेल, डिप्रेशन असेल, त्या मुलांना त्यांच्या आयुष्यातल्या कुठेतरी वेगळ्या वळणावर घेऊन सोडतो. याच्याही पेक्षा पलीकडं हे सगळं करताना मुलं कदाचित ते कोर्सेस पास होत आहेत, नोकऱ्या लागत आहेत, आर्थिक जेव्हा सक्षम व्हायला सुरुवात होते तेव्हा मात्र मुलांच्या ह्या पैशातनं त्याचा विनियोग आपल्या कुटुंबासाठी, स्वतःच्या चांगल्या गोष्टीसाठी होत न होता ही मुलं कुठेतरी व्यसनात जाणं, वेगवेगळ्या प्रकारात ती डायव्हर्ट होणं याचंही प्रमाण कर वाढत चाललंय. म्हणजे पालकांचा सुद्धा एखाद्या आपल्या मुलाच्या करिअरकडे असा हट्ट. त्यात एक गोष्ट घडते की पालक स्वतःचं सक्सेस मुलांच्या करिअरच्या सेटलमेंटमध्ये ठरवतोय की मी मुलाला जन्माला घातलं, त्याला मोठं केलं, त्याला शिकवलं आणि माझं मुल चांगल्या ठिकाणी नोकरी करायला लागलं, चांगले कमवायला लागले म्हणजे मी उत्तम पालक झालो. ही पालकांची व्याख्या मुलाच्या आयुष्याला बऱ्याचदा अडचणीत आणून करते.